चलो, तर आज आपला डे 5 आहे आणि माझ्या मते आपण काय म्हणतो नीट कंटिन्युअसली सॉल्व्ह करायला लागलोय. त्यामुळे आणि मी असं एक्सपेक्ट करतो की तुम्ही पण सॉल्व्ह करताय. जास्त काही वेळ लागणार नाही. किती 15-20 मिनिटं लागतं सॉल्व्ह करायला आणि व्हिडिओ बघायला पण 30 मिनिटं. हो. आणि आपण कसं क्वेश्चन्स हळूहळू लेवल वाढवणार आहे. अचानक वाढवणार नाहीये. बघू त्याचं पण एक टाइम टेबल टाकेन. हळूहळू मी गोष्टी इंट्रोड्यूस करायला लागलो जे नॉर्मली आपल्याकडे नेग्लेक्ट होतात. त्यामुळं टेन्शन नाही घ्यायचं. चला. चला आता पहिला प्रश्न की जर तुम्हाला हा माहित असला तर सोपा आहे. जर माहित नसला तर आज प्रश्न असा टाकलाय. यानंतर याचे ऍडव्हान्स लेवल येणार नाही का? डिवाइड होणार, मल्टिप्लाय होणार. चला आता आपण बघूया हा हा प्रश्न कसा करायला पाहिजे होता किंवा कसा केलाय तुम्ही. येस. ठीक आहे. ठीक. आता हे बघा इकडे काय दिले 2 to x आहे. ह्याचा अर्थ आपल्याला काय कळतोय हे जे सगळे आहेत ना तर या सगळ्यांना ना की 2 च्या पॉवर मध्ये केलं पाहिजे. आधी आपल्याला हे लॉज ऑफ इंडायसेस म्हणून आहे. हा आणि हे जो ना काय म्हणतो नियम सांगतो. हे बघा ए रेस टू एम आहे आणि ह्याच्या जर बाहेर असं असलं ना तर हे कसं लिहितो ए रेस टू एम इंटू एन लिहितो. हे एक आहे आणि दुसरं ए रेस टू समजा 5 आहे इंटू ए रेस टू 10 आहे आणि मल्टिप्लिकेशन आहे ना तर हे एकच ए असते आणि इथं कसं असतंय 5 + 10. हे आपल्याला दोन नियम माहित पाहिजे होते. इकडं काय दिसतं आपलं 2 रेस टू आहे म्हणजे आपल्याला 2 च्या पॉवर मध्ये सगळ्यांना करायचं आहे. आता 4 काय असते तर 2 चा स्क्वेअर असतोय. मग 2 चा स्क्वेअर इथं ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर इंटू 2 to 8 आहे तसं लिहू. आणि 8 काय असते तर 2 चा क्यूब असतोय इंटू 2 इज इक्वल टू 2 to x. आता सगळं आता हे बघा इथं केलं तर हे काय म्हणतो ब्रॅकेटच्या बाहेर असलं वरचा रूल आहे आपल्याला काय माहित आहे त्यामुळे 2 × 2 4 मग 2 to 4 इंटू 2 to 8 इंटू आणि हे 3 2 to 6 अशा तऱ्हेने येते 2 to x. आता ज्या आपण इतकी बघा आणि इकडं आता हे रूल दिलाय त्यामुळे काय मल्टिप्लिकेशन असलं तर प्लस करायचं. मग 2 to 4 + 8 + 6 इज इक्वल टू 2 to x असं येते हा. त्यामुळे x ची व्हॅल्यू काय येणार 4 + 8 + 6 म्हणजे किती येते 18. ठीक आहे. अशा तऱ्हेने करायचं होतं. आता उद्या परवाच्या पीडीएफ मध्ये असेच प्रश्न असणार फक्त लेवल वाढवलेले असणार. हे बघा आता हे फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूला काय कसं असतं की जास्त असं हे नाही करायचं की जो जवळचा नंबर आहे ना तो घेऊन टाकायचा. आता बघा इथं 81.11 आहे. मग ह्याला आपण 80 घेऊया. 80 डिवायडेड बाय 4 आहे प्लस 6.33 इंटू 3.33 तर 6 इंटू 3 घेऊ 6 3 18 मायनस इथं 42.42 राहू दे. मग 42 घेऊ आणि डिवायडेड बाय किती आहे 6.99 म्हणजे 7. बघा हे डिव्हिजन असतं ह्याच्या राईट बाजूचं चिन्ह असतं ते डायरेक्ट खाली येतं. झालं आता आपल्याला हे करायचं आहे 4 1 जा इथं 20 जा 7 1 जा 7 6 जा 42 म्हणजे काय 20 + 18 38 मायनस 6 म्हणजे किती 32. ठीक आहे. त्यामुळे 32 येते उत्तर. सोपं होतं इतकं काही अवघड नव्हतं. चला आता बघा हे आपलं ह्याच्यावर ना ते समजा 100% प्रश्न येतो. प्रीला काय मेन्सला पण येतो त्यामुळे हे आपण एकदम नीट झालं पाहिजे. आणि जर तुम्ही जर पीडीएफ नीट फॉलो करताय तर तुम्हाला माहिती आहे की आपले नियम आहेत. नियम काय आहेत? मेलला आपण काय करतो स्क्वेअर लिहितो. फिमेलला आपण काय करतो गोल करतो. जर भाऊ बहीण असले तर मध्ये एकच लाईन देतो हे आणि जर मॅरिड असले तरी ह्या लाईनला आपण एक्स करतो बरोबर म्हणजे एक गठबंधन झालं या टाईप. चला आता आपण प्रश्न वाचू. हे बघा राजेशने रजनीची ओळख करून दिली. रजनीची ओळख केली. काय केली की ती त्याच्या आईच्या मुलीची वहिनी आहे. म्हणजे काय इथं हा राजेश आहे. राजेश राजेश आहे. राजेश काय म्हणला रजनीला रजनी कोण आहे त्याच्या आई म्हणजे त्याची आई म्हणजे वरती जाणार आईची मुलगी कोण असणार इथं असणार जी असणार कोण राजेशची बहीण असणार आणि त्याची वहिनी. आता ही राजेशची बहीण आहे त्याची वहिनी म्हणजे कोण असणार ही रजनी. रजनी असणार राजेशची पत्नी. हे राजेश झालं एक मिनिट आणि रजनी असं आपल्याला कळालं. आता सांगा आता पुढं काय लिहिलं का जर राजेशला रजनीकांत नावाचा भाऊ आहे म्हणजे आता राजेशला भाऊ आहे म्हणजे इथं आणि ह्याला काय करू आपण रजनीकांत नावाचा भाऊ आहे. तर काय दिले रजनीकांत रजनीचा कोण आहे तर कोण आहे सांगा हा मेहुणा. मेहुणा झाला ना बरोबर ना ब्रदर इन लॉ येस मेहुणा. ठीक आहे असं आहे. ठीक आहे भारी. ठीक आहे असं सोपं होतं. इतकं काय असं अवघड नव्हतं. चला आता हे बघू. हे बघा सर्व ए बी आहेत जिथं ए लिहिलं आपण अजून काय लिहिलं सर्व ए हे बी आहेत म्हणून बी बी मोठा येणार. पुढं काय सर्व बी हे सी आहेत सी
ह्याच्यापेक्षा मोठं येणार अख्खं. आणि काय दिलंय सर्व सी हे डी आहेत. म्हणजे सगळ्यात जर मोठं वेल कोण आहे तर डी आहे. असं आपलं आकृती बनते. आता बघा, काही बी हे डी आहेत. काही बी हे डी आहेत हे बरोबर आहे का? आहेत. असं जरी असतं सर्व बी डी आहेत तरी पण बरोबर आहे. बरोबर? का? कारण डी सगळ्यात मोठं आहे. म्हणजे हे तर पहिलंच आहे बरोबर आहे. हे बघा इथं काय दिले काही हे ए हे सी नाहीत. जर आपण बघितलं तर सर्वचे सर्व ए हे सी आहेत. नाही आहेत असं येतंय का नाही येत? म्हणजे हे चुकलं. आणि इथं बघा सर्व डी हे ए आहेत. सर्व दिलेत का डी आहेत, ए आहेत का? तर नाही आहेत. का? कारण ए लहान आकृती आहे. बरोबर? जर असं असतं ना काही डी ए आहे तर बरोबर असतं. इथे सर्व म्हणजे चुकले. सोपं आहे म्हणजे. त्यामुळं फक्त पहिलं ए. चला आता बघू हे. की हे डायरेक्शन सेन्स असे पण येतात. म्हणलं हळूहळू आपण लेवल वाढवू. मला वाटते की पहिले 10 दिवस काय म्हणजे आता 75 दिवसाचं आपण घेतलंय ना, तर मला वाटते पहिले 10 दिवस की पहिले 12 दिवस ना आपण इंट्रोडक्शन करायला लागलो यू नो टॉपिक्सला, की हळूहळू ट्रिक सांगायला लागलो, हळूहळू म्हणजे लेवल वाढवू आणि त्यानंतर ना एकदम आपण फास्टमध्ये लेवल वाढवून टाकू. चला आता बघूया बघा. रवीला विद्यापीठात जायचे आहे. ठीक आहे. विद्यापीठाला जायचे. मग काय तो तो पूर्वेला असलेल्या त्याच्या घरापासून सुरू होतो. म्हणजे इकडनं ईस्टला पूर्वेला त्याचं घर आहे. सुरू होतो म्हणजे पूर्वेपासून चालायला लागतो. आणि तो एका क्रॉसिंगला येतो. क्रॉसिंगला आला. क्रॉसिंगला आल्यावर कळतंय डावीकडचा रस्ता थिएटरला जाते. हा हा रस्ता कुठे लागतोय? थिएटरला जाते. बरोबर? अजून काय दिलंय? सरळ पुढे हॉस्पिटल आहे. इथे पुढे मग काय आहे? हॉस्पिटल, हॉस्पिटल. विद्यापीठ कोणत्या दिशेला आहे? आता साधी गोष्ट आहे. हे बघा डावीकडं थिएटर आहे, समोर हॉस्पिटल आहे. क्रॉसिंग म्हणजे काय? तर 4 हे असतात. आता मागणं आलाय तो ईस्टकडनं जिथे त्याचं हाऊस आहे, घर आहे. मग विद्यापीठ कुठं असणार? तर नॉर्थला असणार. बरोबर? त्यामुळं नॉर्थ. आणि विद्यापीठ कोणत्या दिशेला आहे? तर रवीच्या उजव्या दिशेला आहे. सोपं होतं. असं. चला आता ही मालिका आहे. आता ह्याचं काय करायचं तुम्हाला म्हणलं, की डिफरन्स, डबल डिफरन्स काढायचं आणि नॉर्मली जर निघालं तर ठीक, नाही तर मग मल्टिप्लिकेशनची सिरीज असते. आधी आपण डिफरन्स काढू. हे बघा, की ह्या दोनातला डिफरन्स किती? 1. ह्या दोनातला 8. ह्या दोनातला हे बघा 40. आता इथं 26 आणि 27. ह्या दोनातला 64. आता बघा, आता जर आपल्याला माहित आहे म्हणलं तुम्हाला काय-काय करायला लागणार आहे तुम्हाला, की पाढे करायचे. किती? 1 ते 10 करायचे आणि त्यानंतर बाकी सगळे प्राईम नंबर्स 13, 17, 19, 23 27 नाही 29 हे जेवढे पाढे करायचे. त्यानंतर काय म्हणलं स्क्वेअर्स करायचे. 1 to 30 स्क्वेअर्स आणि क्यूब करायचे. क्यूब ॲटलीस्ट तरी 1 to 12 तर क्यूब्स करायला पाहिजेत आपल्याला एवढं माहीत पाहिजे. आता जेव्हा आपण हे बघा 1, 8, 27, 64 असं दिसतं. तेव्हा आपल्याला काय कळलं हे काय आहे तर 1 क्यूब आहे हे 2 चा क्यूब आहे. हा काय आहे? हा 3 चा क्यूब आहे आणि हा काय आहे? 4 चा क्यूब आहे. म्हणजे इथं काय असणार पुढचा काय असणार 5 चा क्यूब असणार 5 चा क्यूब काय असणार 125 म्हणजे इथं 125 आलं पाहिजे. एवढं आपल्याला कळतंय. त्यातनं सीरीजमध्ये केल्या काय दिसतंय प्लस आहे बरोबर मायनस नाही प्लस प्लस प्लस. त्यामुळे 140 प्लस 125 म्हणजे किती येते 365 अरे यार 200 आय एम सॉरी 265 येते. ठीक आहे. इतकं सोपं होतं. इतकं काही अवघड नव्हतं. चला पुढं हे बघा प्रश्न वाचायचा. आणि हा येतो कारण नाही हा कंबाईनला आलेला त्यामुळे म्हटलं आता ह्या टाईपचे प्रश्न घेऊ ज्याने आपल्याला एक अंदाज राहील की नाही ना प्रॅक्टिस होईल. चला हे बघा खालीलपैकी प्रत्येक प्रश्नात 3 घटक आहेत या घटकांमध्ये काही परस्पर संबंध आहे आणि या संबंधाची आपल्याला आकृती काढायची आहे. बघा आता काय दिले ट्रक, जहाज आणि माल. हे बघा ट्रकमध्ये जहाज जातं का? तर नाही. जहाजामध्ये ट्रक जातं का? नाही. आता तुम्ही म्हणणार की काय म्हणतो की आपलं जे होडी असते त्यात काही काही ट्रक बसतो. पण असं नॉर्मल याने विचार करायचा. पण जो माल आहे तर माल आपण कशाने ट्रान्सपोर्ट करू शकतो? ट्रकमधून पण करू शकतो आणि जहाजामधून पण करू शकतो. बरोबर? त्यामुळे बघा आता ही पहिली आकृती आहे ना, ह्या आकृतीमध्ये काय येतंय, की एक जणाच्या 200 संबंध नाही. आहे का? हे बरोबर आहे? नाहीये. हे पण नाही मी डायरेक्ट आन्सर सांगतो नाही तर कन्फ्युजन वाढेल. तर हे येतंय. काय येतंय? तर हे येतंय, हा येतंय, माल येतंय गुड्स. हे येतंय ट्रक आणि हे येतंय जहाज. बरोबर? कारण माल ना जहाजामधून पण जाणार, ट्रकामधून पण जाणार. त्यामुळे ही आकृती याचं उत्तर आहे. ठीक आहे. तेच आणि काय इंग्लिशमध्ये चला आता हे खालीलपैकी हे बघा इथं दिल्याने आपल्याला एक विसंगत ओळखायचा आहे ज्याचा गटाशी काही संबंध नाही. जर म्हणलं तुम्हाला एबीसीडी जर लिहिलं असलं तर सोपं जातं. आणि बघा आता कधी पण काय करायचं पहिलं घ्यायचं आणि बघायचं बघा जे एबीसीडी ई एफ जी एच आय जे के म्हणजे इथं डिफरन्स किती आहे काहीच नाही झिरोचा के नंतर एल नंतर एम म्हणजे प्लस वनचा आहे एम एन ओ पी के एल
के ABCDFGHIJKLM NOP +2 म्हणजे एवढे गाळलेत हा. तसंच आहे बघा आर आर नंतर PQ आर नंतर S येत आहे. नंतर इथं +1 आणि +2 असं येतंय. आणि बघायला गेलं तर हे जे आहे ना हे चुकते. आणि इथं +1 इथं 0 येतंय आणि इथं +1 आलं पण इथं +2 येतंय. त्यामुळे हे चुकलंय. त्यामुळे हे तुम्ही असं चेक करा. अशी सिरीज येतं आणि ह्याचं कसं असतंय जर तुम्ही एक ना 100 प्रश्न सॉल्व्ह केले, पण काय एका झटक्यात नाही. असं वेगवेगळ्या इन्स्टन्सला ना हे आपलं एक लॉजिक बिल्ड होतं आणि आपल्याला कळतं की कुठलं काय आहे आणि कशाचं काय आहे. आता हे बघा, आता ह्या टॉपिकमध्ये ना मुद्दामून हे घेतलेत विधान आणि गृहीते. आत्तापर्यंत मागच्या 5 दिवसात हे घेतलं नव्हतं. कारण कसं आहे हे आपण जर आतापर्यंत मागच्या 5 दिवसात आपण मॅथ्स जास्त घेत होतो. पण पेपरमध्ये बघितलं तर रिझनिंग तसं जास्त येतं काय. मॅथ्सचे प्रश्न लिमिटेड येतात आणि रिझनिंगचे खूप असतात आणि रिझनिंगचं आपण जर प्रॅक्टिस नॉर्मली आपण करत नाही आणि करत नसलं तर चुकतं आणि चुकल्यावर काय होतं आपल्याला माहिती आहे बरोबर फ्री हलती. त्यामुळे म्हणलं की आजपासून रिझनिंगच्या अशा टॉपिक्सला पण हात लावू जे वाटताना खूप सोपे वाटतात पण काही काही एक्झाम मध्ये चुकतात. आज आपण काय काय करणार तर विधान आणि गृहीते घेतलेत एक लक्षात ठेवा की गृहीते म्हणजे काय अझम्पशन्स म्हणजे ना की ह्या अझम्पशन्स असे असतात जे ना विधानाला सपोर्ट करतात जे ना विधानाला स्ट्रॉंग बनवतात. अझम्पशन्स किंवा गृहीते म्हणजे अशा गोष्टी जे विधानाला स्ट्रॉंग बनवतात जे म्हणतात की विधान बरोबर आहे. आणि गृहीते विधान टाकायच्या अगोदर घेतलेले असतात. ठीक आहे. आता आपण विधान वाचू. हे बघा कपडे स्वच्छ करण्यासाठी डिटर्जंटचा वापर करावा. आता करावा दिले ह्याचा अर्थ काय आपल्याला असं वाक्य काढायचे जे म्हणतं की कपड्यांसाठी डिटर्जंट हे युजफुल आहे. म्हणजे कपडे जर आपल्याला स्वच्छ करायचे तर डिटर्जंटचा वापर केला पाहिजे. म्हणजे जे डिटर्जंट बद्दल पॉझिटिव्ह गोष्ट बोलतं. चला आता मग गृहीते धरू. हे बघा डिटर्जंट अधिक साबण तयार करतात. डिटर्जंट टाकल्यावर अधिक साबण तयार करतात. आता जर नुसतं हे वाचलं तर आपल्याला असं कळते का की डिटर्जंटमुळे कपडे स्वच्छ होतात? नाही. का? कारण फक्त साबण तयार करतात लिहिले. असं काही दिलं नाहीये की साबण तयार करतात आणि साबणामुळे कपडे स्वच्छ होतात. त्यामुळे हे डायरेक्टली कनेक्टेड आहे का? नाहीये. त्यामुळे हे रॉंग झालं. आणि खालचं वाचू. हे बघा डिटर्जंट वंगण आणि घाण काढण्यास काढून टाकण्यास मदत करतात. म्हणजे हे काय म्हणते? हे म्हणते की डिटर्जंट जे काही करतं ते एकदम चांगलं आहे. बरोबर? त्यामुळे अशा तऱ्हेने आपलं ओन्ली टू गृहीते असं बरोबर आलेलं आहे. गृहीत आणि हे जे आपण तसे बघू ह्या ऍटलीस्ट वीकला दररोज प्रश्न घेऊ ज्याने आपला एक अंदाज येईल आणि सॉल्व्ह होतील हे असंच आहे. ते बघा मिरर इमेज आहे. मिरर इमेज ना म्हणजे मी सांगतो काय करायचं माहितीये का की डी इथं आहे लांब आहे तिथनं नाही जे मिररच्या जवळ आहे ना तिथनं कधी पण काढायला सुरू करायची. हे बघा एम एम तर आहे तसं येणार. ए पण आहे तसं येणार आता ई ई इकडे आहे तर ई बघा ई असं येणार. एवढं म्हणजे एम ए ई कुठं कुठे आहे बघायचं बघा हे डी आहे हे गेलं एम ए ई आणि ते पण ई रिव्हर्टेड पाहिजे हे सरळ आहे हे पण गेलं आता हे आणि हे राहिले आता आर ह्या दोघांचे सेम आहे तर मग त्या काय काढण्यात अर्थ नाही तर आपण काढू फास्ट मध्ये आता फक्त आपल्याला डी काढायचं आहे डी हे बघा आता हे आहे ना हे आणि हे डी काय सेम आहे आणि मिरर इमेज मध्ये इन्व्हर्ट झालेलं असते त्यामुळे हे पण येणार नाही त्यामुळे असं हं. हे आलं असेल तुम्हाला पण म्हणलं कसं करायचं हे सांगितलं. चला आता बघू हे बघा हे ना काय म्हणतो हे प्रश्न ना ऑप्शन थ्रू करायचे प्रॉब्लेम ऑन एजेस ऑप्शन थ्रूच करायचे कारण एकदम जास्त सोपे असतात अवघड नसतात. ऑप्शन थ्रू केलं की लगेच उत्तर निघतं आता आपण प्रश्न वाचू आधी समजून घेऊ. प्रश्न काय दिलाय बघू 10 वर्षापूर्वी सचिनचे वय अजयच्या वयाचे दुप्पट होते. म्हणजे बघा की आता जर आपण हे बघा प्रेझेंट घेतलं काय प्रेझेंट आणि तर मग सचिन आहे आणि इथं अजय आहे एवढं आपल्याला माहित आहे. आता 10 वर्षापूर्वी -10 केलं काय -10 केलं म्हणजे काय आपण की सचिन -10 एज आणि अजय पण -10 बरोबर का कारण काय म्हणतो अजयचे वय कमी झाले 10 वर्षापूर्वी काय होते सचिनचे वय अजयच्या दुप्पट होते म्हणजे सचिनचे वय कोणाच्या दुप्पट होते अजयच्या बरोबर हे होतं 10 वर्षापूर्वी असं एक इक्वेशन आपलं फॉर्म झाले आता या इक्वेशनची गरज लागणार नाही आपण तोंडीच करू पण म्हणलं की इक्वेशन फॉर्म कसं करायचं तर काय काय व्हायला लागतं आता बघू हे बघा जर अजून 10 वर्षांनी सचिन 40 वर्षाचा असेल तर अजून 5 वर्षांनी अजयचं वय काय होईल हे प्रश्न वाचले ना काय काही कन्फ्युज होतं फक्त प्रश्नाला पकडून ठेवायचं सोपं होते बघा जर अजून 10 वर्षांनी सचिनचे वय 40 असेल म्हणजे काय की अजून जर आपण 10 वर्ष पुढे गेलो तर सचिनचे वय 40 होणार म्हणजे ह्याचा अर्थ काय कळतोय की जर की आत्ता जर की आज प्रेझेंटली सचिनचे वय काय आहे 30 आहे बरोबर सिंपल का? कारण 10 वर्षांनी 40 होणार आहे, आज 30 आहे. आणि पहिलं काय दिलंय 10 वर्षापूर्वी सचिनचे आजीचे दुप्पट होते. 10 वर्षापूर्वी म्हणजे कधी 20 होतं आणि 20 हे कशाच्या दुप्पट आहे सांगा? तर 10च्या बरोबर. म्हणजे अजय जेव्हा 10 वर्षाचा होता 10 वर्षापूर्वी तेव्हा सचिन 20 वर्षाचा होता हे दिलंय. आता बघा आता -10 इयर्स म्हणजे 10 वर्ष अगोदर अजयचे वय किती 10 होतं?
आज आधीचे वय किती 20 आहे आणि आपल्याला काय विचारले अजून 5 वर्षांनी आधीचे काय वय काय असणार त्यामुळे 20 + 5 25. ठीक आहे. असं असं सॉल्व्ह करायचं आहे. चला आता पुढे बघू. आता बघा हा प्रश्न आहे कधी आलाय माझ्या मते 2021. हा जो एसटीची जागा होती ना 400 जागा एसटीच्या होत्या बघा त्यावेळी त्या प्रीला हा प्रश्न आलेला काय आणि ह्या प्रश्नाचं काय आहे की म्हणलं काय काय गोष्टींचे फॉर्म्युले आपल्या पाठ झाले पाहिजेत असले पाहिजेत तर तसं आहे हे. आता ऍव्हरेज स्पीडचा जर आपल्या फॉर्म्युला माहित नसला तर आपल्याला येणार नाही पण जर माहित असला तर येतं आणि बघा जर आपलं डिस्टन्स सेम असलं ना तर ऍव्हरेज स्पीडचं काय असतं फॉर्म्युला 2 ए बी हा बरोबर अपॉन ए प्लस बी हा फॉर्म्युला असतो हा. आता 2 का कारण जायला एकदा आणि यायला एकदा ए म्हणजे पहिली स्पीड बी म्हणजे दुसरी स्पीड. आता बघू आता आपण प्रश्न वाचू ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला दिलाय हा. हे बघा एखादी व्यक्ती पी ते क्यू पर्यंत 40 किलोमीटर प्रति वेगाने प्रवास करते पहिल्या वेळ आणि काय करते त्याच वेग त्याचा आणि त्याचा वेग 50 टक्के वाढवून परत येते हा म्हणजे काय की 40 किलोमीटर आहे 40 किलोमीटर प्रवास करते आणि आता जेव्हा ती येते तेव्हा ती 50 टक्के तिचा वेग वाढवलाय. आता दोन मेथड आता 40 आहे आणि आपल्या त्यात 50 टक्के वाढवलाय म्हणजे काय करायचं तर मग 150 बरोबर आपण 100 0 0 50 4 60 असं एक तुम्ही करू शकता. हा पण मी ही मेथड म्हणतो का मी मेथड कधीच असं हे नाही करत बाकी आपली कारण तोंडी मेथड करायची. सी आपलं काय आहे 40 हा वेग आहे आपल्याला ह्याचं 50 टक्के वाढवायचं आहे 40 50 टक्के काढायचं म्हणजे अनिम्म करायचं म्हणजे किती 20 आणि हे वाढवले का कमी झाले वाढवले म्हणजे 40 + 20 करायचं हा म्हणजे 60 म्हणजे जाताना 40 ने जाते येताना 60 ने येते. आता आपल्याला काय काढायचं आहे सरासरी वेग काढायचा आहे झालं सरासरी वेग या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं किती येते 2 इंटू हे बघा 40 × 60 अपॉन 40 + 60 झालं सिंपल म्हणजे 2 इंटू 40 × 60 अपॉन 100 60 आणि 40 100 2 झिरो गेले 2 झिरो गेले 6 4 24 24 2 48 त्यामुळे आलं हे सरासरी वेग 48 किलोमीटर आहे. सोपं होतं. चला आता बघू हा. आता हे मुद्दाम पाय चार्टचं घेतलं म्हणलं कारण पाय चार्ट आपल्या बघायची सवय नाहीये 1 5 दिवस सारखं आपण नुसतं नाही का मॅथ्स वर हे करत होतो म्हणलं आता हळूहळू पाय चार्टची गणित पण आपण इंट्रोड्यूस करूया. बघा आता की एका महिन्यासाठी कंपनीचा एकूण खर्च 60,000 रुपये आहे आणि आकृती नुसार खालील खर्चाचं वाटप दिलंय. घ्या बघा आपलं काय ते खर्च किती आहे म्हणजे टोटल किती आहे 60,000 आहे एवढं आपल्याला कळालं. जर आपल्याला आता समजा लेबर काढायचं तर काय करणार आपण 60,000चं 25% काढणार सोपं आहे. इलेक्ट्रिसिटी काढायची काय करणार 60,000 15% काढणार ओव्हरऑल असं हे दिले. चला आता बघू हे बघा की आता इथं काय दिलंय की एका महिन्यात गॅसवर किती रुपये खर्च झाला. आता गॅसवर किती रुपये झालाय 35% झालाय. म्हणजे आता आपल्याला काय 35% काढायचे 60,000चं. आता मी ज्या मेथडने करतो तसं करूया आपण. की 10% किती येणार 6,000 येणार बरोबर. कारण म्हणले 60,000 असलं राईटने एक डॉट द्यायचं 10% आलं. आपल्याला काय 35% म्हणजे 30% काढू. हे 10% हे 20% हे 30%. आता आपल्याला 5% काढायचं आहे. 5% म्हणजे काय की 10चं निम्म केलं की 5 होते. म्हणजे 6,000 आहे. 6,000चं पण निम्म केलं की 5% येणार. म्हणजे बघा 10, 10, 10 आणि 5 म्हणजे किती येतंय 6 3 जा 18, 18 आणि 3 म्हणजे किती 21,000. ठीक आहे 21,000 असं येते. असं गेलं पाहिजे फास्टने येतं. आता बघा की वीज आणि पेट्रोल मिळून मजुरांपेक्षा किती टक्के जास्त खर्च होतो? आपल्याला आणि टक्क्यांमध्ये दिले रुपयांमध्ये नाही दिलेला. आता वीज आणि पेट्रोल किती येते बघा 15% + 25% म्हणजे किती येते एकूण 40% येते आता आपल्याला काय काढायचं 40% हे 25%च्या किती टक्के जास्त आहे. म्हणजे काय म्हणजे आपण 40 करायचं -25 करायचं. डिवाइड बाय काय 25 × 100 हे आहे. फॉर्म्युला म्हणजे काय फॉर्म्युला नाही झालाय बघा. आपल्याला कंपेअर कोणाशी करतो आपण लेबरशी 25% जे कंपेअर करतो ते खाली लिहितो आणि आपल्याला काय करायचं किती टक्के जास्त आहे म्हणून 40 इथं आहे -25 म्हणजे किती येते 15/25 × 100 25 एकाने 25 4 15 4 60 मग 60% जादा येते. ऑप्शन 4 बरोबर. ठीक आहे. सोपं होतं. चला आता पुढचं हे बघा. अरे यार हे इंग्लिश नाही लिहिलं जाऊ दे. विसरलो. हे बघा. अ, जर वार्षिक दुरुस्तीचा खर्च पेट्रोलवर खर्च केलेल्या खर्चापेक्षा 20% जास्त असेल, मग वार्षिक खर्च किती? म्हणजे काय की पेट्रोलवर आपला जो वार्षिक दुरुस्तीचा खर्च आहे, तो काय असणार पेट्रोलवर जेवढा आपण खर्च करतो त्यापेक्षा 20% जादा.
आता आपण हे काय करू शकतो, एक तर ना पेट्रोल अमाऊंट काढायची आणि त्यानंतर 20% जादा करायचे त्याला, नाहीतर काय की पेट्रोलचं किती पर्सेंट आहे घ्यायचं आणि त्याला 20% जादा करायचं. बघा, आता पेट्रोलला किती आहे? 25%. 25%. आता आपल्याला 25% ला काय करायचंय, की आपल्याला प्लस करायचंय 20% प्लस करायचंय हां. आता म्हणलं, आता 25चं 10% किती? उजवीकडनं एक टिंब द्यायचा म्हणजे 2.5. 2.5 आलं बरोबर. आता 20% काय असणार? तर डबल म्हणजे किती? 2.5 प्लस 2.5 म्हणजे किती? 5 येणार. आलं. म्हणजे ह्याच्यावर खर्च किती येतंय? 25 प्लस 5% म्हणजे 30% असा खर्च आला आपला. कशावर? कशाचा? वार्षिक दुरुस्तीचा. म्हणजे आपल्या ओव्हरऑलचा 30% काढायचा. 30% काढलं की येतं. हे 35%, हे 30%. 6,000, 6,000, 6,000 म्हणजे ₹18,000. झालं? म्हणजे ह्याचं उत्तर काय आलं, की ₹18,000 खर्च येतो. असं आहे. या मेथडनी करायचंय. आता पुढचं बघू. ए ने ₹21,000 ए ने ₹21,000 व्यवसाय सुरू केला. ठीक आहे. अजून काय झालंय? आणि नंतर बी सहज सामील झाला. बी आधी ए ने व्यवसाय सुरू केलाय, नंतर बी सामील झालाय. किती महिने सामील दिले का नाही दिलेला? अजून काय दिलंय बघा. वर्षाच्या शेवटी नफा समप्रमाणात विभागल्यास बी किती महिन्यानंतर सामील होईल? आपल्याला काढायचंय. जर आपल्याला असं दिसतंय की वर्षाच्या शेवटी नफा समप्रमाण आहे, म्हणजे ह्या दोघांचा रेशो काय आलाय? 1:1 आलाय हां, म्हणजे रेशो सेम झालाय. म्हणजे जेवढं ए नी घातलेत पैसे आणि वेळ, तेवढंच त्याचा म्हणजे मल्टिप्लिकेशन बीचं येते हां. आता हे बघा, आता आपण काढूया 21,000. बरं, ह्याचा फॉर्म्युला माहिती आहे ना तुम्हाला, की अमाउंट किती अमाउंट दिली, किती पिरियडसाठी असा रेशो काढायचा. एपी ए अमाउंट आणि किती पिरियडसाठी दिली. आता बघा, एने किती घातल्यात? 21,000 घातल्यात आणि वर्षाच्या शेवटी म्हणजे पूर्ण वर्ष हा गेलाय म्हणजे किती इंटू 12, 12 महिने. बीने किती घातलेत? 36,000 घातलेत. आणि हा किती महिने गेला माहित नाही, म्हणजे आपण काय एक्स लिहिणार बरोबर. एक्स लिहिलं. आता आपल्याला काय दिलंय, की ह्या दोघांचा रेशो 1:1 आहे. म्हणजे आपण कसं लिहू शकतोय? मग ठीक आहे. 1:1 आहे म्हणजे 1:1 येणार म्हणजे हे समान आहेत. ठीक आहे. हे 3 गेले, इथं 3 गेले. 12 वन जा 12, 3 जा 36 आणि 3 वन जा 3 7 जा हे. म्हणजे काय एक्स काय आलं? 7 आलं हां. म्हणजे काय झालं सोपं. म्हणजे आणि आता आपण काय करणार? आपण घेणार, उचलणार पेन 7 ला टिक करणार आणि जाणार बरोबर. पण नाही का? ह्यासाठी मुद्दामून इथं टिक दिले. बघा इथं काय दिलंय, की बी किती महिन्यानंतर सामील झाला असं दिलंय. एकूण वर्षात किती 12 महिने असतात बरोबर. आणि बी ने एकूण 7 महिने काम केले. म्हणजे काय, की 5 महिने झाल्यानंतर बी आलाय. हे कळालं का? हा मुद्दामून असा ट्रिकी क्वेश्चन आहे. आपल्याला वाटतं आपलं उत्तर आलं, पण उत्तर चुकलेलं असतं आणि असं 1-1 मार्क जातात. त्यामुळे क्वेश्चन नीट वाचायचा. क्वेश्चन नीट वाचलं तरच उत्तर बरोबर येणार. चला, आता हे बघू. आता हे सोपं आहे, तर तोंडी पण होईल. हे बघा, 3 मुलांचे सरासरी वय 25 आहे. आता 3 मुलांचे सरासरी 25 आहे. ह्याचा अर्थ काय? की जर आपल्याला ह्यांचं सम ऑफ एजेस काढायचं असलं तर काय करणार? 25 इंटू 3 करणार. म्हणजे 75. म्हणजे काय? ए प्लस बी प्लस सी 3 जणांचं आपलं आलंय 75 आलंय हां. आणि चला आणि काय दिले आता बघा, की त्यांच्या वयाची सरासरी दिली आहे. आपल्या सर्वात लहान वयाचे वय काढायचे. बरं, सरासरी दिली म्हणजे आपण काय करतो, लेट कॉमन मल्टिपल Vx म्हणजे इथं 3x, 5x आणि 7x घेणार हां. म्हणजे काय 3 आणि 5 8, 8 आणि 7 15 म्हणजे 15x इज इक्वल टू 75 आलं हां. यांची टोटल x इज इक्वल टू किती? इंटू 5 आलं. झालं. आपल्याला काय काढायचं? लहान काढायचं म्हणजे 3x. 5 3 जा 15. ठीक. स्पीड कशी होते ते एकदा बघा. जर काय असं वाटलं तर सांगा. चला. आपल्याला आता हे बघा, आता हे ना ह्याला म्हणतात आपले वर्ड प्रॉब्लेम म्हणतात. म्हणजे क्वेश्चन एकदम सोपे असतात, पण ज्याला वाचायला जमतं, ज्याला कळतं प्रश्नाचा अर्थ काय, त्यालाच येऊन जातं. सोपं आहे. हे बघा. आता काय दिलंय, की एक परिपूर्ण वर्ग असलेली संख्या मिळवण्यासाठी 1470 भाग करणे आवश्यक असलेला किमान संख्या किती? म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे, की आपल्याला काढायचं आहे, की एक परिपूर्ण वर्ग असलेली संख्या म्हणजे आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे. पण कधी, की ह्या संख्येला एका संख्येने भाग दिला, की ना स्क्वेअर निघतो. तर आता 2 ऑप्शन आहेत. एक एक ऑप्शन काय आहे, की आपण जे ऑप्शन आहे ते प्रत्येक टाकायचे नाही, आपण करून बघायचे आणि दुसरं ऑप्शन सांगतो. दुसरं ऑप्शन काय तर हा जो शब्द आहे ना आणि हा जो नंबर आहे ना, ह्याला पूर्णपणे फोडायचा आता आपण फोडू ह्याला. हे बघा 1470 हां. तर मग ह्याला आपण सगळ्यात आधी काय करू, सगळ्यात आधी आपण हे बघा, आता 0 दिसतंय काय?
म्हणजे ह्याला 10 ने आपण डिवाइड करू हा. 0 गेलं 0 गेलं. 10 म्हणजे काय? 5 × 2 हा झालं. आता बघा, आता 2 ने जाते नाही, 3 ने जाते का? 2 ने का जात नाही? कारण युनिट डिजिटला इव्हन नंबर नाही, बरोबर. आता 3 ने जाते का बघायचं. 3चं असं काय असतं, हे डिव्हिजिबिलिटी टेस्ट. तर या सगळ्यांची बेरीज करायची आणि जर ती 3च्या ह्यानी डिवाइड होत असली तर होतं बघा. 1 आणि 4 5, 5 आणि 7 12 म्हणजे 3 ने डिवाइड होते. आता 3 ने डिवाइड करू. म्हणजे इथं 3 लिहिला आणि आता डिवाइड करू. 3 4 जा 12, 2 म्हणजे 3 9 जा 27. आता 49 आलं हा. म्हणजे आपल्याला एवढं माहित आहे की 7 7 जा 49. आता इकडे बघा की ह्या ह्या ह्याच्यात ना की कुठले की आपले परफेक्ट स्क्वेअर कुठले दिसतात, म्हणजे काय की एक संख्या 2 वेळा कुठली दिसते, तर 7 आणि 7 हा. म्हणजे काय की हा असणार की परफेक्ट स्क्वेअर आणि हे काय आहे, तर हे आपले एक्स्ट्रा आहेत हा. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की ह्या संख्येला ह्या तिघांनी डिवाइड करायचं. डिवाइड झाल्यावर काय होणार, आपल्याला परफेक्ट स्क्वेअर मिळणार हा. प्रश्नाचा अर्थ आहे. म्हणजे 5 × 2 10 आणि 10 × 3 30. झालं 30 असं उत्तर आहे. असं होतं. वर्ड प्रॉब्लेम आहे, सोपा होता. प्रॉब्लेम ऑन ट्रेन. बघा, बघा हे बघा, 90 किलोमीटर तास वेग धावणारी 120 मीटर लांबीची ट्रेन 230 मीटर लांब रेल्वे प्लॅटफॉर्म पार करेल. ओके, मग आय गेस किती वेळात पार करेल असं दिले. हा, आपल्याला टाइम काढायचा आहे. मग टाइम काढायचा आहे, बरोबर. म्हणजे टाइम काढायचा आहे म्हणजे काय, हे बघा, टाइमचा फॉर्म्युला काय असतो, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, एवढं माहित आहे. हा, डिस्टन्स कसं असतं, तर ट्रेनची लांबी अख्खी असते आणि प्लॅटफॉर्मची लांबी असते. आणि स्पीडचं काय असते, जर स्पीड दिली असली तर फक्त एकदा युनिट चेक करायचं. हा, आता मग टाइम लिहिलं. टाइम कशात आहे, सेकंद मध्ये आहे. म्हणजे आपण सगळं घेणार मीटरने सेकंद मध्ये घेणार. आता डिस्टन्स काय असतंय बघा, लिहिले ट्रेन आणि प्लॅटफॉर्मचं आपलं हे नाही का ऍडिशन, म्हणजे 120 प्लस 230 म्हणजे किती आलं हे, 200 300 350 350 आलं, बरोबर. आणि स्पीड, आता स्पीड किती, 90 आली, बरोबर. पण नुसतं 90 लिहिणार का नाही, का हे किलोमीटर पर आवर मध्ये. आणि जर आपल्या किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंद करायचं असलं तर मल्टिप्लाय बाय 5/18 करायचं हा. मल्टिप्लाय बाय 5 आणि 18 ह्याच्या खाली जाणार, म्हणून परत खाली गेला इथं वरती येणार हा. 5/18 झालं. झालं, इतकं सोपं आहे. बघा, 0 ला 0 गेलं, 9 1 जा 9 2 जा 18, 5 1 जा 5 7 जा 45, 7 2 जा 12, 7 2 जा 14. म्हणजे 14 सेकंद असं उत्तर येते हा. असं होतं. आता बघू हे. आलंय बघा, आता टाइम अँड वर्क आहे. मागच्या वेळेस एक टाइम अँड वर्कचा घेतला आणि आय गेस माहित नाही तुम्हाला, MDH फॉर्म्युला म्हणून आहे. मी बघू, आपल्या एका मित्राची कमेंट आली आहे. मग म्हणलं बघू, त्याच्यावर 1-2 दिवसात व्हिडिओ करतो हा. म्हणजे तुमच्या काय मी असं डोक्यात माझ्या यायला लागले की असं करू की संडेला आपण डाऊट सेशन ठेवू, राईट. चला बघू आता. आता प्रश्न वाचू बघा की A 24 दिवसात, B 9 दिवसात आणि C 12 दिवसात काम पूर्ण करू शकतो, आपल्याला दिले. तर ए आणि बी ने काम सुरू केले पण 3 दिवसांनी ते निघून गेले. बरं, उर्वरित काम ए किती दिवसात हे करेल. ठीक आहे, म्हणजे आपण काय करायचं असतं बघा, एसटीडी लिहायचं, एसटीडी मेथड. आपलं एसटीडी पीसीओ असतो ना त्याला. एसटीडी म्हणजे काय, स्पीड टाइम आणि डिस्टन्स. चला, आता इथं ए लिहू, इथं बी लिहू आणि इथं सी लिहू. कलर बदलतो, एक मिनिट. चला, आता हे बघा, आपल्याला टाइम दिलाय, बरोबर. टाइम दिलेला असतो. याला किती लागतात, 24 दिवस. बी ला किती लागतात, 9 दिवस. आणि सी ला किती लागतात, 12 दिवस. आता काय करायचं, तर हे बघा, 24 9 आणि 12 यांचा ना आपण LCM, हा, लसावी काढायची. लसावी काढली की उत्तर होतं. आता दिसते इथं 3 येते. 3 8 जा 24, 3 3 जा 9, 3 4 जा 12. त्यानंतर काय, 4 ने, 2 जा 3 जा आणि 1 जा. झालं, 2 आणि 3. हे आपल्याला लसावी निघाली. आता किती येते, 4 3 जा 12, 12 2 जा 24. एक मिनिट, LCM करतो कारण मला आता झोप आल्या. झोपायचं उगाचच. 3 × 4 × 2 × 3. ठीक आहे, 72 आलं. 72 म्हणजे काय, तर आपण डिस्टन्स 72 घ्यायचं. आता आपण स्पीड काढणार प्रत्येकाचा, कारण स्पीडचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे एचं काय येणार, 72/24. म्हणजे किती येणार, ह्याचे येणार 3 येणार. 9चं किती येणार, 9 8 जा आणि ह्याचं किती, 6 जा. झालं, आपली स्पीड मिळाली. म्हणजे पर डे इतकं काम करतात आणि प्रत्येकाला इतका टाइम निघतो. हे एकदा निघालं ना की फास्ट मध्ये उत्तर येतं. हे बघा, आपल्याला काय दिले की बी अँड सी स्टार्ट द वर्क. बी आणि सी हे ना वर्क सुरू करतात आणि 3 दिवस काम करतात आणि त्यानंतर निघून जातात. आता बी म्हणजे किती, 8 आणि सी म्हणजे किती, 6. दोघांनी मिळून किती येते, 14 येते, बरोबर.
म्हणजे एखादी पर डे 14 वर्क करतात आणि हे ह्याने किती दिवस काम केलं, हे 3 दिवस काम केलं म्हणजे 14 into 3 आलं बरोबर. म्हणजे किती, तर 3 दिवस झाल्यानंतर एकूण 42 काम झाले. म्हणजे हे काम आता किती राहिले, 30 आता काम राहिले. हा, हे बघा इथं 72 - 42 30, म्हणजे एक आता 30 काम राहिले. आता 30 काम डिस्टन्स राहिले, आता एवढा राहिले. आपल्याला काय करायचं आहे, तर ए ला एवढं 30 काम संपवायचं आहे. मग काय टाइम काढायचा, टाइम इज इक्वल टू बघा, डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स 30 आहे आणि याची स्पीड आपण वरती दिली किती आहे, 3 आहे. मग 3 लिहिलं, 3 1 जा आणि 3 10 जा. ठीक आहे, म्हणजे उत्तर येते 10. चला, असं सोपं होतं. जर काय अडलं कमेंट करा, त्यावर व्हिडिओ बनवू. चलो, ऑल द बेस्ट.